प्रति करून राहिले. अहो त्या ठिकाणी त्या असणाऱ्या ह्या सर्व साधारण तर आलेच, पण जे काही असणारे ब्रह्मदेव आले, 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी आला. सर्व ऋषीमुनी सर्वांचं त्या प्रसादाची वाट बघत त्या प्रभू रामचंद्राच्या राजसभेमध्ये पंक्ती धरून बसले, असं ग्रंथकर्ते सांगू लागले. निज प्रधानासी विभीषण सुग्रीवा सहित वानरगण पंक्ती बैसविल्या सावधान मध्ये रघुनंदन शोभत. मग ज्या वेळेस त्या प्रभू रामचंद्राच्या राजसभेमध्ये या सर्व चराचरामधले जीव जंतू ऋषीमुनी सर्वजण येऊन पंक्ती धरून बसले, त्यावेळेस जो असणारा प्रभू रामचंद्राचा सखा जवळचा प्रेमाचा जो असणारा विभीषण राजा आहे, विभीषण राजानं सुद्धा आपल्या प्रधानासहित जेवढे काही सैनिक सेनापती होते त्यांच्या सहित त्या ठिकाणी पंक्ती धरून बसले. विभीषण राजा बसला. अहो विभीषण राजा बसल्यावर राजा सुग्रीव सुद्धा आपल्या वानरांची ज्या फौजा होत्या त्या वानर फौजेनिशी त्या प्रभू रामचंद्राचा प्रसाद घेण्यासाठी त्या राजसभेमध्ये पंक्तीची पंक्ती धरून बसलेले. नबी तारागणाची पंक्ती मध्ये शोभे निशापती 23 सुरखेचर पंक्ती मध्ये रघुपती शोभत. ज्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या राजसभेमध्ये सर्वजणांनी पंक्तीची पंक्ती धरून बसल्या आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र त्या पंक्तीमध्ये बसले आपल्या भक्तांनी प्रसाद देण्यासाठी. आणि कसे शुभून दिसू लागलेत की पौर्णिमेचं सुंदर चैत्र पौर्णिमेचं सुंदर चांदणं पडलेला असावा, त्या चांदण्यामध्ये पूर्ण चांदण्याचा प्रकाश आणि त्याच्यामध्ये जसा चंद्र शोभून दिसतो त्या प्रकारे त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्र त्या पूर्ण राजसभेमध्ये आपल्या भक्तांच्या पंक्तीमध्ये बसले आणि त्या चंद्रासारखे ते शोभून दिसू लागलेत, असं ग्रंथकर्ते त्यांचं भरपूर असं वर्णन करून सांगू लागलेले. मध्ये श्रीराम केवळ आवरण पंक्ती लोकपाळ प्रकाशे दीप प्रबळ रामन गण निळ चिजोक्ती. मग ज्या वेळेस प्रभू रामचंद्र त्या आपल्या भक्ताच्या राजसभेमध्ये सर्वजण भक्त मंडळीत चौकून बसली, त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले आणि जसा मोठा त्या आपल्या जसा आकाशामध्ये चांदण्यामध्ये चंद्र शोभून दिसतो आणि त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्राचा जो काही प्रकाश आहे त्या प्रकाशानं ती सर्व राजसभा शोभून दिसू लागली आणि त्या राजसभेचं वर्णन ग्रंथकर्ते करून सांगू लागलेले. कौशल्याचे भाग्य गण जिचा पुत्र रघुनंदन जेने त्रिलोके पावन निज जीवन विश्वाचे. मग ग्रंथकर्ते सांगू लागले की त्या असणाऱ्या अशा प्रभू रामचंद्र आहेत की ज्या प्रभू रामचंद्राच्या राजसभेमध्ये सर्व 33 कोटी देव आले, या चराचरातले ऋषी मुनी सर्वांनी पंक्ती धरून बसले. अहो साधारण माणूस मंत्री जेव्हा यायचा असला तर किती एखाद्याच्या घरी ताडजोड व साफसफाई, त्याला बसायला वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आणि सगळेजण बघणारे सुद्धा नवल करतात की आज इकडं कसं काय लय साफसफाई चालू आहे आणि नाही तिकडे फलानी मंत्री अगर आमदार जेव्हा येणार आहे. अहो ज्याच्या घरी एवढे मोठे ऋषी मुनी 33 कोटी जेवायला आले आणि ज्या मातेच्या हातानं स्वयंपाक करून ते जेवणार आहेत, मग ती असणारी माता किती भाग्यवान असेल. आणि त्या मातेच्या पोटी हा जो पुत्र झाला प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्रामुळं त्याच्या आईची किती भाग्यवान आहेत असं वर्णन करून ग्रंथकर्ते सांगू लागले. ते क्या कौशल्याच्या परी पारणा विधी श्रीरामचंद्री वाढित कौशल्या सुंदरी निज निर्धारी परियसी. आणि मग त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या राजसभेमध्ये प्रभू रामचंद्राचा 14 वर्षाच्या उपवासाचं पारणं फेडण्यासाठी
कौशल्या मातेनं वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक तयार करून झाल्यावर सर्व पंक्ती व्यवस्थित पंक्तीमध्ये ऋषीमुनी भक्तजन बसले आणि त्या पंक्तीमध्ये प्रभू रामचंद्राची माता कौशल्या वाढू लागलेली आणि तो असणारा प्रभू रामचंद्राचा प्रसाद सेवन करायला आता सर्व भक्त मंडळी बसली आणि कौशल्या माता वेगवेगळ्या प्रकारचं जे निर्माण केलेलं सुंदर असं षड्रस प्रकारचं प्रसाद आहे तो प्रसाद वाढू लागलेले आहेत आणि ती कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. पुंडलिका